सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 एप्रिल 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. वाईच्या हरिहरेश्वर बँकेत 174 बोगस कर्जदार. नंदकुमार खामकर सह संचालकांनी बोगस कर्जदारांच्या नावे हाणले 42 कोटी. वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेमध्ये नंदकुमार खामकर आणि त्यांचे सहकारी वजीर शेख मयत यांनी तब्बल 174 बोगस कर्जदार उभे करून त्यांच्या नावावर कोट्यवधींची बोगस कर्ज प्रकरणे करून आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका ठेवला आहे. या बँकेमध्ये तब्बल 42 कोटी रुपयांचा अपार समोर आला आहे. वाई शहरामध्ये माजी नगरसेवक असलेल्या नंदकुमार खामकर यांच्यावर विश्वासामुळे ठेवीदारांनी आपले लाखो रुपये हरिहरेश्वर बँकेत गुंतवले होते. मात्र बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर लागला आहे. ठेवीदारांनी अनेक वर्ष लढा दिल्यानंतर प्रशासनाने यात लक्ष घातले आहे. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने या बँकेतील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला. सिव्हिल मधला शिपाई जाळ्यात एसीबीने 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडले. डॉक्टर करपेंचा पाय आणखी खोलात. क्रांतीचे नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिन बाहेर शिपायाला 50,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिमध्ये युवाने रंगेहात पकडले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. आनंद गोपाळ वाळवळकर वय 58 राहणार सोनगाव तालुका सातारा असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या शिपायाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदारांचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर, सरकार मान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र या सुविधा चालू करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवण्याकरता जिल्हा रुग्णालय प्रकरण दाखल होते. हे प्रकरण तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्याकडे प्रलंबित होते. त्यावेळी तक्रारदार हे डॉक्टर करपे यांच्या केबिन बाहेर शिपाई आनंद वळकरांना भेटले असता त्यांनी डॉक्टर करपे यांच्याकरता 50,000 रुपयांची मागणी केली होती. क्रांतीचे नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्या काळातील काही वैद्यकीय बिलांची प्रकरणे करपे यांनी सह्या करून ठेवली होती. डॉक्टर करपे निलंबित झाल्याने पैशांच्या मोहापायी शिपायाने पैशांची मागणी करत त्याला बिल देण्याचे मान्य केले. या प्रकरणात करपे यांचा नामोल्लेख केल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. अभिनंदनावरून जिल्हा परिषद रणकंद विषय समिती निवडी बिनविरोध. तनातनी होता सत्ताधाऱ्यांचा सभात्याग. सातारा जिल्हा परिषद शुक्रवारी सर्वजण सभेत विषय समितीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडीवर विरोधकांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र निवडीनंतर अभिनंदनपर भाषण करताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची उणीधुणी काढली. यावरून उपाध्यक्ष राजू भोसले विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पाहून सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केला. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केल्यानंतर विरोधकांनी सीईओ याशिन नागरे यांच्या दालनात जाऊन जाब विचारला. यावेळी सदस्य सीईओ नागरे यांच्यातही चांगलीच वादावादी झाली. जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर कृषी विभागाची कारवाई. 8 परवाने निलंबित. सन 2026-27 खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया व इतर खताच्या विक्रीत अनियमितता केल्याचे निदर्शनास आल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशीनचा वापर न करणे, पॉस मशीनवरील साठा प्रत्यक्ष साठा नोंदवहीत साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे यामुळे जिल्ह्यातील 8 कृषी विक्रेत्यांवर जिल्हास्तरीय भरारी पथकांमार्फत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली. सर्व होलसेल खत विक्रेत्यांची आढावा सभा घेण्यात आली होती. खरीप हंगामाकरता जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगून खत वितरणाबाबत कोणत्याही प्रकारचा काळाबाजार करू नये यात सक्त कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या होत्या. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मोबाईल व्हॉट्सअप नंबर 9822664455 व 749892 1284 वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. युद्धाच्या थेट शेतीला झळा. सिंचन साहित्याच्या किमतीत मोठी उसळी. पीव्हीसी पाईप, ठिबक व मल्चिंग 40 ते 50% महाग. आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्धाचे पडतात आजही थेट भारतीय शेती क्षेत्रावर उमटू लागले आहेत. आयातीत घट आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे प्लास्टिक व पॉलिमर उद्योगावर ताण निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम शेतीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किमतीवर झाला आहे. पीव्हीसी पाईप, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच तसेच प्लंबिंग साहित्याच्या दरात 40 ते 50% मोठी वाढ झाली आहे. युद्ध स्थिती पूर्ववत होईपर्यंत कच्च्या मालाच्या आयात सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्याची दरवाढ कायम राहण्याची शक्यता असून परिस्थिती सुधारल्यानंतर किमती कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. धोम बलकवडी धरणात 38% पाणीसाठा. शेती आवर्तन सुरू. 5 तालुक्यांमध्ये टंचाईची परिस्थिती. सातारा, मान, खटाव, कोरेगाव आणि वाई या 5 तालुक्यांनी धान भागवणाऱ्या धोम बलकवडी धरण प्रकल्पात पाणीसाठ्यात वेगाने घट होऊ लागले आहे. 11.69 टीएमसी असणाऱ्या धरणात सध्याच्या घडीला केवळ 4.50 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकूण साठ्याचे हे प्रमाण 38.48% आहे. या धरणावर 5 तालुक्यांना पाणी जात असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. हमदाबाद पोस्ट कोंडवे तालुका सातारा येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकवले. हमदाबाद पोस्ट कोंडवे येथे 2 अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. मोटरसायकलवर मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी सुनीता भरत कुंभार वय 50 राहणार करेण तालुका सातारा यांच्याकडे पाण्याची बाटली मागितली. त्यांनी पाणी दिल्यानंतर त्या व्यक्तीने 200 रुपये दिले. खरेदी सुट्टे पैसे परत देत असताना त्या व्यक्तीने अचानक त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 तोळा मिनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने मंगळसूत्र पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने जोराचा हिसका मारून ते तोडले. वार्ताभाग घेऊन दोन्ही चोरटे मोटरसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले. उमरेज एक खिडकीचा गच कापून बंद घरातील लाखोंचा ऐवज चोरीला. उमरेज तालुका कराड हजारामुळा येथे बंद घराच्या खिडकीचा गच कापून चोरट्याने घरात प्रवेश करून गोदरेज कपड्यातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 2,05,000 रुपये ऐवज चोरून नेल्याची घटना दिनांक एप्रिल 15 रोजी सकाळी 6 सुमारास उघडकीस आली. याबाबत रवींद्र रतन भाकरे राहणार हजारेमाळा उमरेज तालुका कराड यांनी उमरेज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडूज तहसीलदार कचेरीवर गॅस सिलेंडरसाठी मोर्चा.
गॅस टंचाई निर्माण झालेल्या गॅस वितरणात होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात शहरातील सेवानिवृत्त शिक्षक यांच्यासह असंख्य नागरिकांनी वडूज तहसील कचेरीवर मोर्चा नेला. एकीकडे उन्हाचे झटके सोसत असताना शहरातील नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांनी संतप्त होत थेट तहसील कार्यालयासमोर मोर्चा नेत नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गॅस एजन्सीकडून वितरण व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याबाबत निवेदन देत निषेध नोंदवला. इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये सुरू असलेला फटका सध्या सामान्य नागरिकांना देखील बसू लागला आहे. कोरेगाव ते ओबीसी संघटनेचे आंदोलन, पदाधिकाऱ्यांचा सहभाग. कोरेगाव ते सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद देशपाल निवडीतील कथित गैरप्रकाराविरोधात हे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र बनवडे, महासचिव प्रमोद क्षीरसागर, उपाध्यक्ष भानुदास वारके, कोरेगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग सुतार तसेच इतर तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन दरम्यान ओबीसी महिलेला अध्यक्षित मिळावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या निवडीनुसार ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर ओपन प्रवर्गातील महिलेची नियुक्ती करण्यात आला असून या संबंधात संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच योग्य निर्णय झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा.